युद्ध चालू असताना गोल्ड का पडते? खरं तर युद्ध सुरू असताना साधारणपणे गोल्ड वाढतं, कारण लोक सुरक्षित असेटकडे जातात. पण सध्या गोल्ड उलट खाली येताना दिसते. चला आता त्यामागची कारणं समजून घेऊयात. पण त्याआधी कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही खूप मेहनत घेऊन मोठे आणि महत्त्वाचे विषय सोप्या आणि थोडक्यात शब्दात तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. आणि जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर आम्हाला पुढे अजून चांगलं काम करण्यासाठी अधिक मोटिवेशन मिळेल. त्यामुळे कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता मुख्य विषयाकडे वळूया. गोल्ड पडण्याचं पहिलं कारण म्हणजे डॉलर मजबूत झाला आहे. US डॉलर इंडेक्स वाढला की इन्व्हेस्टर्स पैसे गोल्डऐवजी डॉलरमध्ये ठेवायला प्राधान्य देतात. त्यामुळे गोल्डवर प्रेशर येतं. दुसरं कारण मार्जिन कॉल. समजा एखाद्या इन्व्हेस्टरने स्टॉक मार्केटमध्ये बॉरोड मनी वापरून ट्रेडिंग केली. आता मार्केट अचानक खाली आलं तर ब्रोकर म्हणतो तुमच्या अकाउंटमध्ये अजून पैसे टाका किंवा असेट विकून नुकसान कव्हर करा. यालाच मार्जिन कॉल म्हणतात. अशा वेळी इन्व्हेस्टर्सकडे पटकन कॅश मिळवण्यासाठी गोल्ड किंवा गोल्ड ETF विकणे सोपं असतं. त्यामुळे गोल्डवर सेलिंग प्रेशर येतं. तिसरं कारण पोलंडची बातमी. नारोदोवी बँक पोल्स्की म्हणजे पोलंडची सेंट्रल बँक सुमारे 79 टन गोल्ड विकण्याचा प्रस्ताव देत आहे, कारण त्यांना डिफेन्स स्पेंडिंगसाठी पैसा हवा आहे. मार्केटमध्ये अशी बातमी आली की सेंट्रल बँक गोल्ड विकू शकते, तर ट्रेडर्सला वाटतं की सप्लाय वाढेल, त्यामुळे प्राइसवर प्रेशर येतं. म्हणजे सध्या गोल्ड पडण्यामागे मुख्य कारणं आहेत डॉलर मजबूत होणं, मार्जिन कॉलमुळे सेलिंग आणि पोलंडच्या गोल्ड सेलिंगची शक्यता. पण लक्षात ठेवा, जर युद्ध खूप वाढलं किंवा ग्लोबल रिस्क वाढली तर गोल्ड पुन्हा सेफ हेवन म्हणून वर जाऊ शकतो.